चला सामन्यात होता सुरुवात. जबरदस्त अटॅक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश पवार, साक्षी बने, कुंदन सागवेकर तसेच अथर्व पवार यांचे आगमन झालेले. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. मधीत काय झाला कोणा कळाक नाही, काय नाही कळाक. बोको गेलं महाग, करू गेलं नरकासूर, झालं त्याचे संतासूर. बघूया काय होतं परत एकदा मैदानावरती. प्रेक्षकांका विनंती मस्तली तो ओंकार गुरु आमचं आता चिल्लेलो असा त्याका थोडा बसाक दिया. इतके फोटो काढत राहा नको, मगे तुमका आम्ही वेळ देऊया. सभासदांका विनंती असतली थोडस लक्ष ठेवा या गोष्टीवर. आपले मान्यवर असत ते आत्ताच आमच्यापर्यंत बातमी पोचलेली असा. इंस्टाग्राम वरती कॉलेज लाईफ स्टोरी ही सिरीज ज्यांना गाजवल्यान तो प्रथमेश पवार सुद्धा इल्लेलो असा. त्याका आधी पहिलं बसवून घ्या, नाही तर 10-15 जण त्याच्यापासून फोटो काढून धावतले. देवरुख संघाचा अटॅक आपल्या मैदानावरती बहु गावतलो. डिफेन्स करता असा संगमेश्वरचा संघ. भावकेतनी लढाई आपल्या मैदानावरती. मी तेजस पालकर यांना विनंती करते की त्यांनी श्री लक्ष्मीपहिला स्पोर्ट्स क्लब पाली यांच्या वतीने प्रथमेश पवार यांचे स्वागत करावे. पहिलं गोल गावलेला असा जबरदस्त खेळ मैदानावरती आता काय होता. गाडी एकदम सुसाट सुटलेली असा. रत्नागिरी स्टेशन सोडल्यान आता डायरेक्ट थांबतली पनवेलाक. मग जर चुनवारी होते निखिलेशचे मित्र त्यांच्याने सांगल्याने आमचा पण काहीतरी कौतुक सांग. जबरदस्त तुम्ही लाईनमन असात. पुढच्या वर्षी तुमचा ऑलिम्पिक्स मध्ये नेऊया लाईन. संकेत पालकर यांना विनंती करतो की त्यांनी अथर्व पवार यांचे स्वागत करावे. 2 मिनिटांचा खेळ पूर्ण. पंचांचा विचार उरलेलो असा. डॉमिनेटिंग करतात समोर एकदम तापलेला सामना मैदानावरती आता भाऊ गावता. पंचांकडे इशारा मात्र पंच सांगतात पाहत नाही. आता मग डावली मैदानावरती बाजाराची भाऊ गावली आपल्या. यांना विनंती करते की त्यांनी साक्षी बने यांचे स्वागत करावे. एकदम सामना सुद्धा तापलेलो असा आणि तितक्यातच पाहुण्यांची गर्दी सुद्धा वाटता. पाहुण्यांचा मनपूर्वक स्वागत असा. पाहुण्याने आता सामन्यावर लक्ष द्यायचं असा. बघा काय होता देवरुख वर्सेस संगमेश्वर. लोधी यांना विनंती करते की त्यांनी कुंदन सागवेकर यांचे स्वागत करावे. मैदानाच्या बाहेर जातो. पहिला कलाम लागला, दुसरा कलाम लागला. पंचांनी 7 बरार नोंद घातल्याने गेल्या वर्षी गेल्या टाइमाक जबरदस्त स्पर्धा अशीच बहुत गावलेली. मांजराची डावली जे का म्हणतात. एक गुण गावलो. याचसोबत मी संकेत साळवी यांना विनंती करते की त्यांनी सौरभ मोहिते यांचे स्वागत करावे. काय जबरदस्त अटॅक चाललेला असा मैदानावरती. 3 गुण झालेले असत. कालच्या दिवसात आमका एकदम माडार नेऊन बसवलं आणि त्यामुळे काय बोला गावार नाही. खेळाडूने लक्ष द्या, पंचाने लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. जीव सांभाळून खेळा. खेळाच्या नादात दुसरा नको. तुम्ही काय करता आता चान्स गावतो अवसर परत एकदा बघूया काय होता. इतकी जबरदस्त चाललेली असा. भुजलेलो बैल जसं पाठी लागता तसे हे सगळे ह्या खेळाडूंच्या पाठी लागलेले असत. बघूया आता काय होता. खो खोचे खेळाडू म्हणजे गांजील माशी असतात, चावल्याशिवाय सोडत नाही. ही गांजील माशी तुमका एकदा जर चावली तर तुम्ही जाताना मैदानाच्या बाहेर. एकदा काय होता बघूया आता या सामन्यात. तो सामनो संगमेश्वर वर्सेस देवरुख. भावकेत हो सामना आपल्या मैदानावरती बहुत गावतलो. पंचांकडे हात मागतात. मी मगाशीच सांगलेलं आहे पंचांनी वरती तुम्ही दबाव टाकू नको. पंचांनी खूप पावसाळे बघल्याने होत.
दोन दोन बाकी राहिले, दोन बाकी राहिले. परत एकदा चान्स गावता काय? गावलो. डाय मात्र पूर्ण होत नाही. वेळ सरत चालली. सरती वेळ तुमका लय भागात पडतली. जा काय करूचा असा तर आताच करूचा असा. जबरदस्त 5 मिनिटाचा खेळ पूर्ण. बघूया काय होता परत एकदा. पंचांकडे हात मागतात आणि पंचाने आऊट दिलेला असा. पुढचा दार ठेवल्यान उघडा पाठवून झाली चोरी. इला मनात आणि गेला दुकानात. जबरदस्त एकदा फोल्ड आहे. परत एकदा मात्र बॅलन्स बिघडलो. जागेवर राहणं गरजेचं असता. गुणसंख्या 4-0. मैदानावर काहीतरी आगळा वेगळा भाऊ गावला आपणाक. 6 मिनिटांचा खेळ पूर्ण. 1 मिनिट बाकी शेवटचा. या हात मधील काय होतं बघूया. देवरुख वर्सेस संगमेश्वर. भाऊकेतलं हे सामनो. बघूया भाऊकी भाऊकी काय करतात आता. परत एकदा बघूया चान्स गावता काय. थोडस प्रयत्न मात्र घाललेलो. मैदानावर गडबडी. मालवणात जगा म्हटलं जातं हुलगे हुल आणि पंढरपूर. हुलगे हुल मैदानावरती भाऊ गावता. काय करू काय नाही करू. आता करू काय मग हे करू. गुण परत एकदा. 0-5 गुणसंख्या मैदानावरती. बघूया काय होता. 45 हाफ टाइम. गुणसंख्या 5 गुण कमावलेले असत. देवरुख संघ चांगली कामगिरी त्यांची भाऊ गावता मैदानावरती. उर्वरित हाफ मध्ये काय होता बघूयाच थोड्याच वेळात. लक्ष्मी पल्लीला स्पोर्ट्स क्लब पाले आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा. या खो खो स्पर्धेच्या माध्यमातून आगळे वेगळे संघ आपल्या मैदानावरती भाऊ गावतात. मग अशी मी उल्लेख केले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हैसरलेले असत ओंकार गुरव आणि प्रथमेश पवार. त्याचबरोबर लक्ष्मी पल्लीना स्पोर्ट्स क्लबचो मीडिया हँडलर असा आमचे पार्थ चौगुले कालच्या दिवसापासून इतके व्हिडिओ काढल्यान की आयफोनची मेमरी भरान गेली असतली. तुम्ही आयफोनला फोन लावून डायरेक्ट मेमरी अजून मागान घेतल्यान पैसे देऊन. इतक्या त्यांच्याने आमच्या स्पोर्ट्स क्लब साठी केलेला असा. धन्यवाद, मनपूर्वक आभार. अजून एक मोहित कॅमेरामन सुद्धा असा. त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केल्या. मंडळाचे अध्यक्ष षण्मुखानंद पालकर. धडतडसून माणसा गोळा करूचा काम जर कोणी चांगला केला असत तर तो आमचे षण्मुखानंद पालकर. आणि मेन नाव तर आम्ही विसरलो ते म्हणजे आमचे मिथिल दळवी. सगळ्यांका जाऊन विचारता तुमका कसा वाटला. काय वाटलं तर सांगा. काय चुकीचा असत काय बरा असत तर ठीक. बाकीचा असत तर मग बघूया. माझ्या हातात आहे माझं. माका आत्ताच पाटकडे प्रत्येक येऊन सांगान गेलो माझा पाकिट त्याच्या हातीत असा. खेळ सरल्यावर आम्ही काय तर बघूया. डीजे वाजवती मगापासून लय थंड होतस.
चला रे लवकर सरे आमका घराक जाऊचा असा. आता दिसतले मैदानावरती. चला सामन्याक होता सुरुवात. 3 झुलगे मैदानावरती आपणाक बहु गावतात. सगळ्यांनी जागा धरा. पंचांचा इशारा उरलेलो असा. अंकुश चव्हाण पंचांनी इशारा दिलो. सगळ्यांनी आपापली जागा धरा. गाडी सुटाची वेळ झालेली असा. बघूया काय होता. सामन्याक होता सुरुवात. परत एकदा जबरदस्त रनिंग मैदानावरती पोल कडनं बहु गावली. पोल पासून झाली सुरुवात. पंचांचा इशारा फाऊल. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खुर्ची घेऊन बसले त्यांनी आधी आपलो जीव सांभाळा. कारण तो जर तुमका येऊन आपटलो तर तो उठान पळतलो. तुमका थेट धरून बसायचा लागतला. चला बघूया काय होता. मैदानावरती चाल गावलं परत एकदा. पंचांनी इशारा दिला फाऊलचो. इतक्या एक्साइटमेंट मध्ये चाललेलो ते का काय कळाकच नाही. परत एकदा माका वाटतं चकवल्यान समोरच्या खेळाडू 3 खेळाडू मैदानावरती असत. चांगली कॉर्डिनेशन मध्ये खोदले जातात. रनिंग जबरदस्त मैदानावरती बहु गावता. पंचांचा इशारा पुन्हा एकदा फाऊल. 3 खेळाडू असत. 5-0 अशी गुणसंख्या बहु गावता. 1 मिनिटाचा खेळ पूर्ण. 6 मिनिटाचा खेळ असा बाकी. या 6 मिनिटात खैला संघ बाजी मारता त्या मैदानावरती बघूचा लागतला. परत एकदा फाऊल. परत चूक करतात. परत एकदा हे काय झाला. बघतात भजी मागतात वेळे. असा करू नको. त्या काय खेळा त्या बघून मागा आणि बघून खाया. सुरुवात परत एकदा. टेकल करू. देवपणाक सोडलेलो कोमोद असे पाटकडे धावता. या कम्यात भरून इतके सगळेजण पाटकडे धावतात. काय बघूया पण नाही मारूक. थोडासा उशीर झालो. डायव्ह जर मारल्यानंतर ते का माहिती होता डायरेक्ट जाऊन समोरच्या रेलिंगला आपटलो असतो. सर सलामत तो पगडी 50. जीव भरत सगळा वारा करू घेता. फक्त जीव भरत ठेवा. खामाक जाऊन डावली मारल्यान काय उपयोग जाऊ नाही. पंचांचा इशारा फाऊलचो. वारंवार फाऊल केला तर समोरच्या संधी गावता आणि समोरच्या त्या संधीला शेणात रूपांतर करता. बघूया आता काय होता. चूक थोडीशी महागात पडू शकता. धावान पोटी फुटा गेले तरी पण जबरदस्त धावतात मैदानावरती. त्यांचं स्टॅमिना असा आपल्या मनावर गावता. मी पहिल्याच सांगलेले खो खोचे खेळाडू म्हणजे गांजील माशी असता. चावल्याशिवाय सोडत नाही. लायल्यान आणि स्वतःहून सांगल्यान हो मी आउट असेल. कारण त्याला माहिती होता झाला आता माझा दमलय मी बस. आमचं 5 चौगुले माझं व्हिडिओ काढता. नका वाटता पुढचे 4 दिवस तुका काय झोप लागायची नाही. कारण तुका एडिट करूचाच काम देणे ह्यांच्यानी. बाकीचे ग्राउंड आखणारे आदले 4 दिवस झोपाक नाही. तुम्ही पुढचे 4 दिवस झोपा नको. कालच्या दिवसात 2 सातबाराची ऑफिसा होती. आजच्या दिवसात याकच असा म्हटलं जा काय असा आता एकाच बिल्डिंगेत करूया. मैदानावरती लाईव्ह ऍक्शनच्या दिशेने जाऊया. बघूया काय होता. सेमीफायनल घेऊन तो सामने भावकीतलं वाद मैदानावरती भाऊ गावता. संगमेश्वर विरुद्ध देवरुख या 2 संघादरम्यान. हे खेळाडू कोणाकच गावात असा माका वाटता. बांगर पाडो असे मी असं कोणाकडे गावाचंही नाही. शर्यतीत उतरान बघा दमवल्याशिवाय गावाचंही नाही. जबरदस्त खेळ करता मैदानावरती. फाऊल जवळ गेलेले ते का मारूक मालवणीत म्हटला जाता. धावत गेले आणि दाराच्या हुमऱ्या गापतान मेले. 1 पॉइंट गावलो शेवटच्या क्षणाक. 4 मिनिटं पूर्ण झालेली असत. 3 मिनिटांचा खेळ बाकी असा. बघूया काय होता परत एकदा.
परत एकदा क्रॉस. वारंवार आमचे अंकुश सर तुमका सूचना देत असत तरी सुमित परत परत तीच चूक करतात. याच्याकडे थोडं लक्ष द्या. घराकडे गेल्यावर थोडी प्रॅक्टिस करा. मराठा मंदिर पालीचा संघ उद्या सकाळपासून ग्राउंड तुमचा जसा सुरुवात करा प्रॅक्टिसिक. पुढल्या वर्षी तुमका काहीतरी गावाक शकता. बघूया काय होता मैदानात परत एकदा. 5 मिनिटाचा खेळ पूर्ण झालेला असा. फक्त 2 मिनिटं बाकी असत. या 2 मिनिटात काय होता बघूया. जबरदस्त जबरदस्त मांडीय थोपट्टा. स्वतःचा अनुभव दाखवायचा. मात्र मांडीय थोपटल्यान थोडस पुढे गेलो आणि आउट झालो. अतिघाई संकटातने माडार चढलो आणि घाप करून पडलो. चांगली संधी गावलेली. मात्र प्लेट मधल्या खेळाडू बसान बसान तो कंटाळलेलो. त्याका उठवलात तुम्ही. मगासपासून त्याच्यावर कोणीच खोद होत नाही होतो. पंचांची करडी नजर या सामन्यावरती असा. बघूया काय होता. एक गुण गावला पळाला एकदा. 6 मिनिटांचा खेळ पूर्ण. 1 मिनिटाचा खेळ असा बाकी. गुणसंख्या 4-5 आपल्या गावतली. पांचाळ बाजू करू. चला 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 बघूया काय होता आता. गेल्या वर्षी जबरदस्त स्पर्धा झाली. ह्या वर्षी पण जबरदस्त स्पर्धा झालेली असता. सौरभ मयेकर सावंत यांचे आत्ताच आगमन झालेले. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह याच्या माध्यमातून युट्यूबवर दाखवता. सौरभ तुका माहिती असता बऱ्याचशे कबड्डी स्पर्धांका मानगे लावलेले असतात. मानगे बांबू ज्याका म्हणतात. बॅरिकेड्स म्हणान. पण त्यांची माहिती असा सावंत यांचे आमच्या क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक वळवळत असतात म्हणून त्यांच्यानी एकदा बॅरिकेड्स लावल्यानी आता तुम्ही कितके आता वजन टाका काही घ्यायचं नाही. सामना समाप्त झालेला असा. मधल्यामध्ये आमका थोडस सांगा गोशीर झालो. पाहुण्यांची भरणा लागलेली असा. जबरदस्त पाहुणे या स्पर्धेत हजेरी देतात. कारण फायनल काउंटडाऊन अशा टाइमला सुरू झालेला असा की ज्या टाइमला कधीच फायनल काउंटडाऊन सुरू होत नाही. अशी पहिली स्पर्धा असतली जी माका वाटतं 10च्या आधी समाप्त होतली. कारण रत्नागिरीत आम्ही बघला कबड्डीचे सगळे स्पर्धा रात्री 2च्या पुढेच संपतात. भावकेचं ट्रेलर दाखवल्याने आता भावके पिक्चर कधी दाखवता बघूया.